विष्णू पत्नी म्हणून शालू पाठवण्याची ही परंपरा तशी फार जुनी नाहीये. अलीकडच्याच काळात म्हणजेच 25 वर्षांपूर्वी ही परंपरा सुरू झाल्याचं कळतंय. पण हा शालू अंबाबाईला अर्पण करण्याच्या परंपरेवरून अनेकदा मोठे वाद सुद्धा निर्माण झालेले आहेत. 2015 मध्ये भक्तांनी मंदिर समितीवर आरोप लावले होते की कोल्हापूरची अंबाबाई ही श्री लक्ष्मी नसून अंबाबाई अर्थातच पार्वतीचे रूप आहे. त्यामुळे ज्या आख्यायिकेनुसार तिरुपती बालाजी मंदिराकडून अंबाबाईला श्री लक्ष्मी समजून शालू पाठवण्यात येतो ती आख्यायिका चुकीची आहे असं त्यांनी म्हटलं होतं. या विरोधानंतर सुद्धा ही परंपरा चालूच आहे. पण या परंपरेमागे सांगण्यात येणारी आख्यायिका आणि देवीच्या मूळ स्वरूपाचा जो दावा केला जातो त्याबद्दल ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ काय आहेत त्यावरूनच सगळं कोडं उलगडेल. तर कोल्हापूरच्या समग्र इतिहासावर लिहिण्यात आलेल्या संकलन समितीच्या युगयुगीन करवीर या पुस्तकात सुहास मधुकर जोशी यांनी श्री करवीर